आणि आता महाराष्ट्रासह देश-विदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाऐवजी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे। या सुनावणीवेळी 7 सदस्यीय खंडपीठाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। शिवसेना ठाकरे की शिंदे नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्र सादर केलेली आहेत। त्यामुळे आता कोणत्या पक्षावर कोणाचा हक्क असणार याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। आज वर्षातली पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थी आहे। यानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात। पुण्यात 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। संध्याकाळी 6 वाजता ही स्पर्धा सुरू होणार असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित असतील। राज्यातील किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने वातावरणात गारठा निर्माण झालेला आहे। विदर्भ, मराठवाडा, खानदेशात थंडीची लाट आली असून मुंबईतील तापमानात देखील मोठी घट झाली आहे। शिरूरमध्ये ढगाळ हवामानामुळे ज्वारीवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि याचा परिणाम उत्पन्नावरती होण्याची शक्यता असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे। सीबीएसई शाळांच्या बनावट ना हरकत प्रमाणपत्राप्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। तसंच युडाएस प्रणालीत माहिती न जुळणाऱ्या राज्यातील 666 सीबीएसई शाळांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे। शाळांना बनावट प्रमाणपत्र देणारी एक टोळी असल्याचं चौकशीतून समोर आलंय। जॉन्सनच्या बेबी पावडरवर बंदी घालणारा परवाना प्राधिकरणाचा आदेश रद्द करण्याचे संकेत हायकोर्टाने दिलेले आहेत। यावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला असून 11 जानेवारीला याबाबतचा निकाल कोर्ट देणार आहे। आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना जामीन मंजूर झालेला आहे। त्यांची न्यायालयीन कोठडीमधून सुटका करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असून आज कोचर दाम्पत्याची सुटका होणार आहे। संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात येईल। अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक होणार आहे। पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीमध्ये विचारमंथन करण्यात येईल। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी एच.के. पाटील यासह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। 16 आमदार अपात्र झाल्यास शिंदे फडणवीस सरकार कोसळेल असं भाकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं। न्यायालयाने घटनेच्या आधारावर जर निकाल दिला तर या सरकारमधील 16 आमदार अपात्र होतील असं ते म्हटले। भाजप नेते गिरीश महाजनांचा आमदार राजन साळवींनी समाचार घेतलेला आहे। शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप मोठी झाली, त्यामुळे महाजनांना बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेवर बोलण्याचा अधिकार नाही असं राजन साळवी यांनी म्हटले। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डोळ्यावर आज शस्त्रक्रिया होणार आहे। मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया पार पडेल। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या रवींद्र शिंदेंच्या नियुक्तीवरून ठाकरे पक्षात राजीनामा आणि नाराजी नाट्य सुरू झाले। वरोरा इथे एक मेळावा घेत ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। साताऱ्यातील कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सातारा पंढरपूर रस्त्याचं काम पूर्ण करावं या मागणीसाठी कोरेगावात रास्ता रोको करण्यात आला। नंदुरबारमधील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे। जिल्ह्यातील 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीचं काम अद्याप झालेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय। गडचिरोलीमध्ये 10 पेक्षा जास्त जणांचा बळी घेणाऱ्या T6 या वाघिणीला आणि तिच्या बछड्याला पकडण्याची मोहीम सुरू आहे। या वाघिणीला पकडण्यासाठी शूटरसह 100 जणांचं पथक तैनात करण्यात आलेलं आहे। तसंच 50 पेक्षा जास्त कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले आहेत। गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना मारहाण प्रकरणी नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्ष शिवशंकरलाल शर्मा
यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे। सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्यावर शर्मांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे गोळीबाराची घटना घडली आहे। मुंबई पालिका कंत्राटदारावर 2 अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलाय। या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। सूरज प्रताप सिंग असं कंत्राटदाराचं नाव असून सुदैवाने ते सुखरूप आहेत। ठाण्यातील वर्तकनगरमध्ये 10 वर्षांच्या मुलाला घरात बंद करून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खेळताना मुलाला फुटबॉल लागला आणि त्यामुळे पालकांनी शेजारच्या मुलाला बेदम मारहाण केली। या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मावळच्या पुसाने गावातील क्रिकेट स्पर्धेमध्ये झालेल्या वादातून 6 जणांनी एका तरुणाला स्टंप आणि बॅटने मारहाण केली आहे। या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याणच्या गौरीपाडा भागातील सुंदर रेसिडेन्सीमध्ये 7 वर्षाच्या मुलाच्या हत्येने खळबळ उडालेली आहे। प्रणव भोसले असं या मुलाचं नाव असून पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून त्याची हत्या करण्यात आली। ही घटना इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। गोंदियाच्या गोरेगाव शहरातील ठाणा रोड चौकात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एका कारमधून दारूच्या 6 पेट्या जप्त केल्यात। या कारवाईमध्ये कार चालकाला अटक करण्यात आली असून 2,22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नंदुरबार शहरातील प्रसिद्ध अशा दंडपाणेश्वर मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केलेली आहे। मंदिरातील चांदीचे 2 किलोची आभूषणे आणि दानपेटीतील माल या चोरट्यांनी लंपास केलाय। रायगडमधून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। इंदापूरजवळ एका कारला भीषण आग लागली होती। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मावळच्या चांदखेड येथील संत रामजी बाबा यांच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। या उत्सवाला 300 वर्षांची परंपरा असून ढोल ताशाच्या गजरात आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये भंडाऱ्याची उधळण करत हा उत्सव साजरा केला जातो आणि या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरण सध्या चांगलंच चिघळताना पाहायला मिळतंय। उर्फीनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। चित्रा वाघ यांना उद्देशून उर्फीनं केलेलं ट्विट चर्चेत आलंय। आधी आपण मैत्रिणी होऊ असं म्हटल्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांना थेट आपली सासू म्हटलंय। अभी तो पूरा सुधारना बाकी है, नहीं सुधरे तो हमारे पास बड़ी बड़ी गोलियां बाकी है। या गोळ्या बंदुकीच्या गोळ्या नसून कपड्यांची ॲलर्जी दूर करण्याच्या गोळ्या आहेत। याच गोळ्या दिल्या जातील असं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या ट्विटला उत्तर दिलंय। उर्फीच्या टीकेला भाजप नेते चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय। दिवसेंदिवस उर्फीची विकृती वाढते, मात्र ही विकृती संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। शरद पवारांची बरोबरी फडणवीसांशी करू नका। पवारांची पार्टी 3.5 जिल्ह्यातील आहे, त्यांना 3 आकडे पार करता आले नाहीत अशा शब्दात पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहित पवारांचं अभिनंदन। मात्र रोहित पवारांचं क्रिकेटमध्ये काय योगदान आहे हे मला अजून समजलेलं नाही आणि आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअर लीडर्स आणल्या, आता रोहित पवार काय आणतात ते बघूया असा टोला निलेश राणे यांनी रोहित पवार यांना लगावलाय। 30 जानेवारी रोजी अमरावती विभाग पदवीधरची निवडणूक आहे, तर 12 जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे। मात्र अद्यापही महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाहीये। या अनुषंगाने अमरावतीमध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक घेतली। खासदार अरविंद सावंत हे अमरावती दौऱ्यावर आहेत, त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। राजपेठ चौक ते इरविन चौकापर्यंत मशाल रॅली काढत घोषणाबाजी करण्यात आली। प्रहार आणि महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन संयुक्तपणे शिक्षक मतदारसंघाच्या राज्यातील 5 जागांवर उमेदवार देणार आहे। मराठवाडा शिक्षक मतदारसंघात मेष्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अमरावती पदवीधर महासंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने अनिल अमलकार यांना एबी फॉर्म दिलेला आहे, मात्र मवियाने अद्यापही उमेदवार जाहीर केला नाही, तर भाजपकडून विद्यमान आमदार रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली। तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच देशमुखांनी पवारांची भेट घेतली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वरळी नायगाव आणि नामजोशी मार्गामधील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आढावा घेतला। बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणीच्या कामांना वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। कल्याणमधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्यावर पुन्हा एकदा जलपर्णीचं साम्राज्य पसरलेलं आहे। या जलपर्णीमुळे पाण्याची पातळी घटून जलचरांना धोका निर्माण झालाय, त्यामुळे जलपर्णी काढून टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।
वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर भरतीच्या लाटांसोबत एक मृत डॉल्फिन वाहून आल्याची घटना घडली। 6 फूट लांबीचा हा डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेत होता। अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने त्याला किनाऱ्यावर पुरलं। दाऊद इब्राहिम टोळीला मदत करणाऱ्या तिघांना मुंबई सत्र न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। कराचीमध्ये दाऊद इब्राहिमच्या टोळीला गुटखा कारखाना सुरू करण्यासाठी मदत केली गेली होती। या प्रकरणी 3 आरोपींना दोषी ठरवल्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली। कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात आलेल्या 18 गावांसंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। ही 18 गावं वगळून उर्वरित महापालिका क्षेत्राची प्रभाग रचना करण्याची परवानगी मागणारी याचिका राज्य शासनाने दाखल केली होती। मात्र ही गावं महापालिकेत राहावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी याचिका दाखल केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या पेल्हार काठियावाडी हॉटेलच्या मागे एका ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली। आगीमध्ये संपूर्ण ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला असून परिसरातील वीज पुरवठ्यावर त्याचा गंभीर परिणाम झालाय। नवी मुंबईच्या रस्त्यांवर ओव्हरलोड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। या वाहनांवर कारवाईबाबत परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे अपघातांची संख्या वाढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगराच्या उत्खननाचं काम सुरू आहे। त्यामुळे घाटाच्या खालच्या बाजूला असलेल्या मानवी वस्तीवर अनेकदा मोठे दगड घरंगळत येत असल्याने येथील रहिवासी भीतीच्या छायेत आहेत। संरक्षक भिंत घालावी अशी वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पेढे येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत। अकोल्याच्या सुकळी पैसाळी गावात माकडानं धुमाकूळ घालत अनेकांना जखमी केलं होतं। गावकऱ्यांनी वन विभागाला तक्रार केली होती आणि त्या माकडाला पकडण्यात वन विभागाला आता यश आलंय। नांदेडमध्ये गेल्या 8 दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होतोय। त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव होतोय आणि त्याचबरोबर मर रोगाचा फैलाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत। सोसायटीची भिंत जाहिरातींसाठी बेकायदेशीररित्या रंगवलेल्या पुणे महापालिकेला कोथरूडमधील एका सोसायटीने चांगलाच धडा शिकवलेला आहे। भिंत खराब केल्याचा ठपका ठेवत पालिकेला 16 लाख रुपयांचं बिल पाठवण्यात आलंय। त्यामुळे नरमलेल्या महापालिकेने चूक कबूल करत भिंत पूर्ववत करून देण्याचं लेखी आश्वासन दिलंय। मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्यानं कुंभाराच्या हातांना वेग आलेला आहे। संक्रांतीच्या पूजनासाठी सुगडांची निर्मिती केली जाते। उत्पादन खर्च वाढल्यानं हे सुगड देखील महागल्याचं दिसून येतंय। राहुल गांधींनी पुजाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला आहे। राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संत समाज रस्त्यावर उतरला। भाजपने देखील या वक्तव्यावरून राहुल गांधींवर निशाणा साधला। राहुल गांधींनी आरएसएस आणि भाजपची तुलना कौरवांशी केल्यानंतर भाजपने या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलेला आहे। राहुल गांधी आधुनिक काळातील दुःशासन आणि दुर्योधन आहेत। राहुल गांधींकडे किती कमी ज्ञान आहे हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिलं, अशा भाषेत भाजपने टीकास्त्र डागले। उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेमध्ये प्रभावित क्षेत्रात लोकांना अर्थसहाय्य आणि संपत्तीचा विमा उतरवण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यावर आज सुनावणी होणार आहे। मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानाचं जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। या विमानातील सर्व 236 प्रवासी सुरक्षित असून सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी सुरू केली आहे। बिहारमधील कटिहारमध्ये ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला। टेम्पो कटिहारहून गेडाबारीकडे येत असताना हा अपघात झाला असून या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। राजस्थानमध्ये शिक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या जयपूरमधील कोचिंग सेंटरवर बुलडोझर फिरवण्यात आला। राजधानी दिल्लीतील हवेचा दर्जा पुन्हा एकदा ढासळलेला आहे। दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे तिथला AQI 434च्या पुढे गेलेला आहे। त्यामुळे दिल्लीत आजपासून BS3 पेट्रोल आणि BS4 डिझेल कारवर बंदी घालण्यात आली आहे। झारखंडच्या हजारीबागमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे। हजारीबागमध्ये एका महिलेवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिलेनं विरोध केल्यानं आरोपींनी तिला पेटवलं। या महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ब्राझीलमधील तोडफोड आणि हिंसाचारानंतर राजधानी ब्राझिलियामध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली आहे। बोल्सोनारोंच्या 400 समर्थकांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे। चीनमध्ये कोरोनाची आकडेवारी लपवण्यासाठी नवा आदेश काढण्यात आलेला आहे। डॉक्टरांना कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं कारण कोरोना असं न लिहिण्याचे आदेश देण्यात आलेत। हेनान भागात 90% लोकांना कोरोनाची लागण झाली आहे। मेक्सिको शहरात 2 ट्रेनची धडक होऊन अपघात झाला। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय तर 57 जण जखमी झाले।
चीनच्या चियांशी प्रांतात धुक्यामुळे एका ट्रकचा अपघात झाला। यात 19 जणांचा मृत्यू झाला असून 20हून अधिक जण गंभीर जखमी झाले। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। या वर्षातील एकमेव अंगारकी चतुर्थी आज आहे आणि यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहतात। अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या आसपासच्या परिसरातून लोकांनी हजेरी लावलेली आहे। व्यवस्था आहे या ठिकाणी आपण बघितलं तर एका वेळेला 4 ते 5 जण क्यू मध्ये येत आहेत आणि त्यामुळे संख्या जी असते ती शेवटी तेवढीच होते। आणि आपण बघितलं तर पहाटेपासून हा रोग आणि हा ओघ असाच सुरू आहे। तर या वर्षातली एकमेव अंगारकी चतुर्थी आज आहे आणि यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी इथे दाखल झालेले आहेत। राज्यभरातील अनेक बाप्पाच्या मंदिरामध्ये आज भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचतात। अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी देखील मुंबईच्या आसपासच्या परिसरातून हजारो भाविकांनी इथे हजेरी लावलेली आहे। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातली ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी, कारण आज या वर्षातली एकमेव अंगारकी चतुर्थी आहे आणि यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत। आणि सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरूनच आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, वर्षातली एकमेव अंगारकी चतुर्थी आज आहे। राज्यभरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी विविध मंदिरात भाविक दाखल होत आहेत। सिद्धिविनायकाच्या परिसरात नेमकी काय परिस्थिती आहे? खरं तर आपण सिद्धिविनायकच्या परिसरात नाही तर मंदिराच्या आत गाभाऱ्याच्या बाहेर उभा आहोत आणि त्यामुळे आपण न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आज सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घडवणार आहोत। सिद्धिविनायक बाप्पा हे मुंबईतले अतिशय सुप्रसिद्ध असे बाप्पा आहेत आणि इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते असा विश्वास मुंबईकरांचा आहे आणि त्यामुळे मुंबईकर कुठल्याही महत्त्वाच्या दिवशी महत्त्वाच्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी या बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही। त्यात आज अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय त्यांना पद्धतशीर मार्गाने या ठिकाणी दर्शन दिलं जात आहे। मंदिराच्या जे अध्यक्ष आहेत त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 4-4, 5-5 जणांना यावेळेला दर्शनासाठी सोडलं जात आहे। एरवी बरेच वेळेला गाभाऱ्यातून दर्शन दिलं जातं, परंतु आज मात्र आपण पाहतो आहोत की मुखदर्शन साधारण सगळ्या भाविकांना केलं जात आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एक मोठी गर्दी आपल्याला भाविकांची बघायला मिळते आहे। 5-5, 6-6 जणांना एका वेळेला बाप्पाचं दर्शन घेता येत आहे आणि त्यामुळं आजच्या दिवशी बाप्पाचं मुखदर्शन होणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं इथं भाविक मोठ्या संख्येनं एकवटलेले आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर 31 डिसेंबर आत्ताच झालेला आहे आणि त्यामुळं त्या नंतर नवीन वर्षाचं स्वागत सुद्धा मुंबईकरांनी लाखोच्या संख्येनं बाप्पाचं दर्शन घेऊन केलेलं आहे। साधारण 7 लाख भाविकांनी 1 जानेवारी या दिवशी सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं आणि अपेक्षा अशी आहे की आज रात्री शेजारती होईपर्यंत इतक्याच मोठ्या संख्येनं भाविक गणपती बाप्पाच्या सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत। तुर्तास आपण गाभाऱ्याच्या आजूबाजूला पाहतो आहोत, मोठ्या संख्येनं भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी एकवटलेले आहेत।